खरंच ना सांगते मी, दिवसभराचं काम आटोपून घरचं मुलांचं सगळं करून जे बाहेर शॉप खोलून बाहेरचं काम करणं आहे ना, खरंच खूप अवघड आहे असं मला वाटते. त्यातल्या त्यात आपण एक स्त्री असतो किंवा आपल्या म्हणजे माझे मिस्टर आणि मी आणि माझे मुलं हे आम्ही सोबतच राहतो. पण मिस्टर जे आहे ते सकाळी 10 वाजता ड्युटीवर चालले जातात. त्याच्यानंतर मग आपले कामं वगैरे सगळं आटोपून मुलांचं वगैरे सगळं करून मुलं शाळेत गेल्यानंतर मग आम्ही माझ्या शॉपमध्ये येते. शॉपमध्ये आल्यानंतर बघू शकता मी आपले हे जे बाकीचे आहे मोरया कलेक्शनचे ड्रेस आहे जे मी तयार केलेले आहे ते रेडी करायचं आपलं चाललेलं आहे. कारण आता आपलं एक्झिबिशन लागणार आहे 3 ते 4 दिवसामध्ये. आणखी काही मला ड्रेस तयार करायचे आहे, ते पण मी बाकीचे रेडी करीन आणि मी ते तुम्हाला दाखवेन, त्याचे कटिंग आणि स्टिचिंगसुद्धा. तर बघू शकता हे एवढं अवघड असं मला वाटते. कारण काहून तर एकटी स्त्री हे सगळं सांभाळणं थोडंसं कठीणच आहे असं मला तरी वाटते. पण जर आपण ठरवलं नाही आपण करू शकतो, तर मग एक स्त्री का बरं नाही करू शकत. पण कुठलीही गोष्ट आहे ना एक स्त्री करू शकते असं मला वाटते. घर सांभाळून मुलं सांभाळून नक्कीच आपण सगळ्या गोष्टी करू शकतो. असं जर आपण ठरवलं तर आपण नक्की त्याच्यात करू शकतो आणि त्याच्यातही सुद्धा आपल्याला यश मिळतेच. तर बघा हे नऊवारी वगैरे आहे कस्टमरचीच आहे, जे मी शिवली आहे हिरव्या कलरमध्ये आहे आणि बाकीचे जे आहे रेड कलरचे वगैरे ते शिवायचेच आहे. याच्यामध्ये आणखी एक शिवली आहे मी, ती छोटीवाली आहे, छोट्या म्हणजे 2 वर्षाच्या मुलीची. तर असं माझं डेलीचं रुटीन आहे. तुम्हाला कसा वाटते माझा व्हिडिओ तुम्ही मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि आपले व्हिडिओला नक्की सपोर्ट करा, लाईक करा आणि कमेंट्समध्ये नक्की सांगायला विसरू नका तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते. आणि आपले इंस्टावरसुद्धा चॅनल आहे, आपण तिथेसुद्धा आपले व्हिडिओ वगैरे शॉर्टमध्ये मी अपलोड करते. पण कटिंगचे जे आहे ते मला यूट्यूबवरच टाकावं लागेल, कारण तिथे जे आहे ते आपण एवढा लाँग व्हिडिओ तिथे टाकू शकत नाही किंवा तेवढ्या लाँग व्हिडिओमध्ये आपण हे सगळं सांगू नाही शकत. तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.